राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटांचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अजित पवार गटाचे नेते जाहीरनामा प्रसिद्ध करताना उपस्थित होते। अजित पवार गटाचा जाहीरनामा सगळ्यांना समान लेखण्याचा प्रयत्न केला आहे। जनहित आहे, जनगणनेसाठी आम्ही आग्रही आहोत हा मुद्दा जाहीरनाम्यात आहे। तसंच राष्ट्राचा विकास, राष्ट्राचा विश्वास आणि राष्ट्राची साथ या त्रिसूत्रासाठी आजची लोकसभा निवडणूक महत्त्वाची असल्याचे जाहीरनाम्यात म्हटलं आहे। तसंच या जाहीरनाम्यात कृषी, वीज, उद्योग अशा विविध क्षेत्रामध्ये अनेक घोषणा केल्या आहेत। जाहीरनामा प्रसिद्ध करताना अजित पवार यांनी केलेल्या भाषणात सांगितले की राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर आधारित हा जाहीरनामा आहे। सर्व समाजाला पुढे नेणारा हा जाहीरनामा आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावा। जातनिहाय जनगणना असे अनेक वैशिष्ट्य या जाहीरनाम्यात आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे NDAचे विश्वासक चेहरा आहेत। विरोधकांकडे तसा एकही चेहरा नाही। महाराष्ट्रात मतदानाचा टक्का कमी झाला आहे, पण उन्हाळ्यामुळे ते झालं आहे। मतदान यादीत नाव नसल्याने हे झालं आहे। आम्ही महायुतीत असलो तरी आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही। सबका साथ सबका विकास यावर राष्ट्रवादीचा विश्वास आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।